नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन सोयाबीन बाजारभाव अपडेट झाले। ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे लाईव्ह कापूस बाजारभाव व सोयाबीन बाजारभाव अपडेट आपण दोन व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येत आहे। तर मित्रांनो, पहिल्या व्हिडिओमध्ये ज्या शेतकऱ्यांची बाजार समिती नव्हती ती आता या व्हिडिओमध्ये असू शकते, तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर टाइमपास न करता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया। पहिली बाजार समिती धुळे, आवक झाली 35 क्विंटलची, किमान दर भेटला 2000 रुपये, कमाल दर भेटला 4170 रुपये, तर सर्वसाधारण दर भेटला 4075 रुपये। पुढची बाजार समिती अमरावती, आवक झाली 6117 क्विंटलची, किमान दर भेटला 3850 रुपये, कमाल दर भेटला 4100 रुपये, तर सर्वसाधारण दर भेटला 3975 रुपये। पुढची बाजार समिती नागपूर, आवक झाली 1428 क्विंटलची, किमान दर भेटला 3700 रुपये, कमाल दर भेटला 4192 रुपये, तर सर्वसाधारण दर भेटला 4069 रुपये। पुढची बाजार समिती कोपरगाव, आवक झाली 216 क्विंटलची, किमान दर भेटला 4000 रुपये, कमाल दर भेटला 4288 रुपये, तर सर्वसाधारण दर भेटला 4150 रुपये। यानंतरची बाजार समिती लातूर, आवक झाली 29171 क्विंटलची, किमान दर भेटला 4160 रुपये, कमाल दर भेटला 4278 रुपये, तर सर्वसाधारण दर भेटला 4200 रुपये। पुढची बाजार समिती जालना, आवक झाली 5808 क्विंटलची, किमान दर भेटला 3500 रुपये, कमाल दर भेटला 4700 रुपये, तर सर्वसाधारण दर भेटला 4250 रुपये। यानंतरची बाजार समिती आर्वी, आवक झाली 640 क्विंटलची, किमान दर भेटला 3200 रुपये, कमाल दर भेटला 4240 रुपये, तर सर्वसाधारण दर भेटला 4000 रुपये। पुढची बाजार समिती हिंगणघाट, आवक झाली 4102 क्विंटलची, किमान दर भेटला 2800 रुपये, कमाल दर भेटला 4250 रुपये, तर सर्वसाधारण दर भेटला 3550 रुपये। यानंतरची बाजार समिती वाशिम, आवक झाली 3000 क्विंटलची, किमान दर भेटला 4250 रुपये, कमाल दर भेटला 5000 रुपये, तर सर्वसाधारण दर भेटला 4050 रुपये। शेतकरी मित्रांनो, हे होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे लाईव्ह सोयाबीन बाजारभाव अपडेट। व्हिडिओ आवडला असेल जवळील कापूस किंवा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नक्की शेअर करा। धन्यवाद।